तर नमस्कार मंडळी, आता फायनली आपल्या गणपतीच्या डेकोरेशनचं 70% काम झालंय. त्यामध्ये डेकोरेशन तर असलं खतरनाक आणि प्रोफेशनल दिसायला चालू झालंय का नाही की काय बोलायचं कामच नाही. आणि त्याच्या टेबलाला वेलवेट पडदा लावल्यावर शेवटच दिसत होतं. पण म्हणतात ना की गणपतीचं डेकोरेशन किती जरी दिवस अगोदर चालू केलं तरी पण शेवटी गणपती यायच्या आदल्या दिवशीच्या रात्रीच पूर्ण होते हो. त्यामुळे 30% अजून आपलं डेकोरेशन राहिले ते गणपती बाप्पा आल्यावरच तुम्हाला बघायला मिळेल. आता अण्णा बाहेर गेलता म्हणून जेसी आणि काका कमानी करत बसली होती आणि काकांनी तर अख्खी एक लाईनच करून टाकली होती. पण अजून आतल्या कमानी बी करायच्या राहिल्या होत्या, त्या आपल्या या भावानं करायला घेतल्या. पण तवर इकडे आपल्या अंतरीचा गणपती आला नव्हता. आता अंतरीच्या गणपतीची स्टोरी जेव्हा जेसी अंतरीला जाणार आहे तेव्हा त्या ब्लॉग मध्ये सांगणारच आहे. फक्त आता एवढं सांगतो की अंतरीचा गणपती हा पावतो आणि दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच अंतरीचा गणपती येतो. आणि या गणपतीला एवढं का मानते ती तुम्ही या गर्दीवरनं समजू शकताय. आमच्या घरातली तर सगळी बाहेरच येऊन थांबली होती पाया पडाय. तसं तर आम्ही दरवर्षी अंतरीला जातोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, पण कुठल्या तर वर्षी जायचं झालं नाही तर काय वाटत नाही, कारण की आपल्या दारातच जातोय ना. आता जसं जसं गणपती बाप्पा जवळ यायला लागलं होतं तसं तसं गणपती बाप्पाला बघून असलं मन प्रसन्न होत होतं का नाही की काय बोलायचं कामच नाही. आणि शेवटी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंच हो. आता दाबून गर्दी बी होती आणि त्याच्यात फवार बी उडवायचं चालू होतं. आणि गणपती बाप्पाकडे बघून असं झालं की आपल्या सगळ्यांना बघून हसायला ते एकदम खुश आहेत मामाच्या गावाला येऊन. त्यामध्ये दृश्य असलं भारी होतं का नाही, बघितलं लय समाधान वाटत होतं.